चांगल्या प्रकारची शिस्त, विरोधकांना पण एक रिस्पेक्ट देणं आणि साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा सगळ्या क्षेत्राशी समरस होऊन त्यांचेही प्रश्न समजून घेणं ही परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरुवातीला राज्याचे प्रमुख या नात्याने चालू केली आणि नंतर पण अनेक मुख्यमंत्र्यांनी ते टिकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. ही गोष्ट नाकारता येणार नाही. परंतु त्यावेळेस त्यांची भाषणं, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं व्हिजन जे आता आपल्याला MIDC दिसतात, अनेक जे आपल्याकडं धवल क्रांती झाली असेल, उद्योगधंद्यामध्ये आपल्या इथं क्रांती झाली असेल, आपल्याकडे शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाले असतील, त्या सगळ्यांचा पाया रचण्याचं काम त्या काळामध्ये चव्हाण साहेबांनी केलं. त्याच्यामुळं महाराष्ट्र कदापि चव्हाण साहेबांना विसरू शकत नाही.